असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली आधार आश्रम माळेगाव नसरापूर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर त्या देवाला अडवण्याचा प्रयत्न करा, त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करा. त्याचं चिंतन केलं नाही, नामस्मरण केलं नाही तर हा जन्म वाया जातो. त्याच्या मार्गावर चालताना अडचणी येतात. बाबांनो, जगद्गुरु तुकोबारायांना काही कमी अडचणी आले का? ज्या गावामध्ये राहतोय त्या गावचा पाटील म्हटला, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. ज्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबाराय राहत होते ना, त्या गावचा पाटीलच कोपला आहे. देवा, सांगणार आहे आम्ही काय खावं? चांगलं करताना लोक विरोधात जातात. बाबांनो, नाव मोठं व्हायला लागल्यावर विरोध करणारी बाहेरची नसतात, विरोध करणारी आपलीच असतात, आपलीच असतात. जगद्गुरु तुकोबारायांना त्रास देणारी बाहेरची नव्हती. अरे, या तुकोबाचं नाव होत आहे, याला कुठेतरी अडचणीत पकडायचं. एक दिवस माझे जगद्गुरु तुकोबाराय बहिर दिशेला गेले होते. बहिर दिशेला गेल्यावर अभंग बोलत होते, नामस्मरण करत होते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तेवढ्यात एका विरोधकाने पाहिलं, अरे हा तुकोबा बहिर दिशेला आलाय आणि देवाचं नाव घेतोय, पाप केलं याने. कानोकान ही वार्ता ज्येष्ठांच्या कानी कळवण्यात आली. पाटील कुलकर्णी यांच्या कानावर घातले, बोलवणं धाडण्यात आलं. बोलवा त्या तुकोबाला, अपराध केलाय त्याने, बहिर दिशेला गेल्यावर देवाचं नाव घेतोय, अभंग बोलतोय. महाराज बहिर दिशेला बसले होते. तिथूनच दोन्ही हाताला पकडलं, सभेमध्ये आणण्यात आलं. पाटील कुलकर्णी बैसले जाण त्या ठिकाणावर घेऊन आले. सगळे वरती बसले. माझे जगद्गुरु तुकोबाराय ताडपत्रीवर बसले. विचारण्यात आलं, काय रे तुकोबा, बहिर दिशेला गेल्यावर देवाचा अभंग बोलतो म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास काय करू? माझी वाचा माझं ऐकत नाही, पण आपुल्या बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची. तुकोबा, अपराध केला. बहिर दिशेला गेल्यावर देवाचं नाव घेतलास, आजपासून देवाचं नाव घ्यायचं नाही, अभंग लिहायचे नाही. जे मायबाप आज बघसून अभंग बोलणार नाही, तुमच्या तोंडातून पांडुरंगच बोलला. उठले ताडपत्रीवरून, मंद मंद पावलं टाकत चालताय. पण परत लक्षात आले, अभंग इथून पुढे लिहायचे नाही. पण आजपर्यंत अभंग लिहिल्यात, त्याचं काय करायचं? परत फिरले, काय हो, आजपासून अभंग नाही लिहायचे, पण जे अभंग आतापर्यंत लिहिल्यात त्याचं काय करू? हा हा, बरं झालं आठवण करून दिलीस. ते अभंग सर्व इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून द्यायचे, इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकून द्यायचे. हे शब्द ऐकल्या टपकन डोळ्यातून पाणी आलं. अरे, पांडुरंगाच्या आज्ञेने हे अभंग लिहिले, त्याचे शब्द आहेत. आजपर्यंत संसार जमला नाही, आता परमार्थही बुडवायला निघालो. देवना संसार
तुका दोहीकडे चोर. मंद मंद पावले टाकेत घरी आले, अभंगाच्या वह्या उचलल्या, इंद्रायणीच्या डोहावर आले, शब्द दिलाय अभंग बुडवणारे. घेतल्या वया इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकल्या. लय त्रास दिला हो लोकांनी. केलेल्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकायला लावल्या, तरी लोक थांबली नाही. गावच्या पाटलाने सांगितलं, गावाच्या बाहेर राहायचं, इथं राहायचं नाही. आता मज भीक कोण गाली, कोण खाली, कोण गाली. काय खावे आम्ही, कोणीकडे जावे, गावात राहावे, कोण्या बळे. एवढा त्रास झाला पण परमार्थ सोडला नाही. त्याचा परिणाम शेवटाच्या वेळेला स्वतः पांडुरंग परमात्मा नेण्यासाठी आलाय. आणि देव न्यायला आल्यानंतर एका साधकाने विचारलं, महाराज लय त्रास दिला तुम्हाला, कोणी काट्याच्या काठ्याने मारलं